हॅलो, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. आज आहे रविवार आणि आज एक वेगळं प्लॅनिंग आहे आमचं. आज मी करणार आहे आषाढीचा मेकअप, आषाढी एकादशीचा. आणि मागच्या वेळेस सारखंच गणपतीच्या वेळेस ज्यावेळेस मी मेकअप केलेला होता, आपण नव्हता केला गणपतीच्या वेळेस. गणपती आपण नव्हतं का फोटोशूट केलेलं? हां. आणि तर आज करणार आहोत आषाढी एकादशीचा मेकअप. आणि नेहमीप्रमाणेच मेकअप आर्टिस्ट पूजा आंधळे या माझा मेकअप करणार आहेत, तर ते आलेले आहेत. आणि आता आम्ही सुरू करणार आहोत मेकअप. नको घालू. खूप सुंदर असा मेकअप केला होता मागच्या वेळेस पण, आणि युनिक असे फोटो आलेले होते. तर ह्या वेळेस पण आता आम्ही करणार आहोत मेकअप. तर चला सुरुवात करूयात मेकअपसाठी. गणपतीचं नंतर. आता आषाढी, आता एकादशी ना, आषाढीचा करणार. येस. तर चला करणार आहोत आता सुरुवात. तर आलेली पूजा घरी आणि तिने तिचं सगळं जी व्हॅनिटी आहे त्याच्यामध्ये सगळं सामान घेऊन आलेली आहे. आणि ह्या रूममध्ये करणार आहोत आम्ही मेकअप. तर ही आहे पूजा आंधळे. आणि बऱ्याच वेळेस ज्या वेळेस काही फंक्शन असेल किंवा काही ओकेजन असेल तर माझा मेकअप तीच करते. मागच्या वेळेस एक गणेश चतुर्थीचा मेकअप तिने केलेला होता. अतिशय सुंदर असा मेकअप झालेला होता आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सला तो खूप आवडलेला होता. तर आज अशीच अचानक आमची 1-2 दिवसापूर्वी भेट झाली आणि तिने मला सजेस्ट केलं की चल आपण आषाढीचा ताई आपण हे करूया, मेकअप करूयात. म्हटलं चल. आणि मलाही सुट्टी होती, रविवारचा दिवस होता. तर त्यामुळे मीही थोडी रिलॅक्स होते आणि मला या अशा गोष्टी करायला आवडतात. निमित्ताने काय होतं की सेलिब्रेशन पण होतं, छान फोटोशूट पण होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी निमित्तानेच होत असतात, आवर्जून केल्यात तरच होत असतात. आणि मलाही आवड आहे, त्याच्यामुळे मग तिलाही उत्साह असतो करण्याचा. तर मग दोघींनी वेळ ठरवली आणि आज दुपारी ती फायनली आलेली आहे माझ्याकडे आणि आता मेकअप सुरू केलेला आहे. तर खूप असा, आता मी व्हॉइस ओव्हरिंग करते नंतर, पण खूप आमचा पूर्ण दिवस त्याच्यामध्ये गेला. जवळपास 3-3.5 तास मेकअप चाललेला होता, पण खूप सुंदर तिने मेकअप केल्यानंतर. वातावरणही बाहेर जरा पावसाचंच होतं, कारण आता हल्ली पाऊस सारखा येतो आहे. थोडंसं उघडलेलं आहे, पण आभाळही खूप आहे. अचानक पाऊस जर आला तर फोटो काढण्याचंही नंतर कदाचित काय प्लॅनिंग होते सांगता येत नाही. तर आता चाललेला आहे मेकअप. आणि मेकअप कसा वाटतो आहे, व्लॉग पूर्ण पाहिल्यानंतर मला तुम्ही कळवा, फीडबॅक द्या. माऊलाही या गोष्टींची खूप आवड आहे, पण होमवर्क होता म्हणून माऊ आणि दिव्या बसलेल्या आहेत खाली होमवर्क करत. आणि पूजेला घेऊन मी आलेले आहे वरच्या रूममध्ये, थोडंसं निवांत, त्यांनाही डिस्टर्ब नको. तर माऊचं अधूनमधून येऊन डोकून जाणं चालू होतं. आणि माऊलाही आषाढीचा, दिव्याला आणि माऊलाही आषाढी एकादशीचा मेकअप मी करून देणार आहे. त्यांचा आहे दुसऱ्या दिवशी. तर त्यांचाही सुंदर असा मेकअप दरवर्षी मी करून देत असते. अगदी हटके मेकअप असतो त्यांचासुद्धा. आवर्जून मी वेळ काढून, कधी कधी तर मी सुट्टीही काढते का त्यांच्या या दिवशी, कारण त्यांना खूप असं दोघींनाही खूप आवड आहे या गोष्टींची आणि मीही त्यांच्यासाठी मग तेवढा वेळ देते. तर आज माझं फोटोशूट झाल्यानंतर उद्या मी मुलींचं करणार आहे. तर आता माऊ बसली आहे खाली आणि अधूनमधून चक्कर चालू आहेत माऊच्या.
करू का? कर सोड. मॅडम ओळखून तुम्हाला करू. थोडं होतं. खाली खाली खाली. चेहरा सोडून दोन. तू सुरू कर गाडी. इथं स्टार्ट. ओके. एक मिनिट. काय करू? पक्का आहे तो काढतो वर. याचकडे बघ. ओके. हे